नमस्कार, मी श्रावणी. आज माझ्या दिवसाची सुरुवात सिलेंडरपासून झाली. सकाळ सकाळ सिलेंडर संपला. त्याच्यामुळे सुरुवात मीच केली लावायला. मग माझ्या मुलीला घेतलं आणि म्हटलं चल सिलेंडर उचलायला लाग. आम्ही सिलेंडर नेला आणि घरी आणि म्हटलं किचनमध्ये लावून घेतला पटकन. सिलेंडर अगदी जेवण करायच्या टायमालाच जातो. कधी संध्याकाळचा तर कधीच जात नाही तो. सकाळीच जाणार अगदी. सिलेंडरचा पण टायमिंग ठरलेलाच आहे. मग मी गडबड करत सिलेंडर लावायला घेतला. सिलेंडरची पिन जरा टाईटच होती. मग सिलेंडर लावला. मग हा रिकामी सिलेंडर. मी तारीख तर लिहूनच ठेवते. किती महिने आपल्याला महिनाभर तरी पुरतो का सिलेंडर हे आपल्या लक्षात राहतं. आणि बुकिंग करायची पण तारीख आपल्याला लक्षात राहते मग. आणि आम्ही इथे संध्याकाळी जरा जाऊबाईंकडे आलो. म्हटलं बघूया, दिवाळीभर आम्ही आलो नव्हतो. हा आमचा शिवांश, त्याला खेळायला खूप आवडतं. मग त्यालासुद्धा आम्ही फिरवायला घेऊन आलो इथे. मग आम्ही मस्त मी असे फोटो घेतले. त्यांचं घर खूप सुंदर आहे. आणि त्यांच्या इथे आजूबाजूला झाडं पण छान छान फुलाची लावलेत त्यांनी. त्याच्यासह थोडासा फोटो घेतला मी, व्हिडिओ. आणि इथे यांचं हळदी कुंकू चाललं होतं. सृष्टीबाईने आमच्या अगदी संस्कृती जपत नमस्कार केला. काकी पण खुश झाली सृष्टीची. त्याच्यामुळे त्यांना काय हसू आवरेना. त्या पण खूप आनंदी झाल्या. आणि आम्ही इथे मस्त असं व्हिडिओ घेतला थोडा. फुलांची झाडं, वातावरण पण खूप सुंदर झालं होतं. आमच्या इथे सगळे फोनमध्ये व्यस्त. कुठे बाहेर गेले की फोन त्यांच्या हातामध्ये पहिला. आणि इथे बघा किती छान वाटत होतं. वातावरण तर एवढं भारी झालं होतं ना. आणि आत्ताच दिवाळी होऊन गेली, त्याच्यामुळे फटाके फोडून झालेले इथेच. त्याच्यामुळे ही शोची झाडं बघा किती छान छान झाडं आहेत ना. त्याला छोटी छोटी फुलं पण आली आहेत. हे बघा मस्त. आणि हे तुळशी वृंदावन, किती छान तुळशी वृंदावन आहे, एकदम भारी. आणि हे शोची झाडं एकदम बहर आला त्यांना फुलांना. हे सदाफुलीचं झाड, हे तर काही कायम फुलंच असतात त्याला. इकडे सुद्धा छान छान झाड आहे त्यांच्याकडे, जास्वंदीचं वगैरे. आणि निसर्ग किती सुंदर वाटतोय. त्याने हे खूप छान केलं आहे. फुलं वगैरे, झेंडूची पण फुलं लावली आहेत, झाडं लावले सॉरी. आणि हा किल्ला, दिवाळीतून मुलांनी किल्ला केलेला. पावसामुळे त्याचं सगळं नुकसान झालं. पाऊस एवढा पडत होता ना की यंदा दिवाळीची मजाच निघून गेली. आणि हे छोटंसं सदाफुलीचं रोपटं होतं. ते म्हटलं आपल्याकडे घेऊन जावं. आणि जाऊबाई आम्हाला बाय करायला आल्या.